आपण पाहणार आहोत हँडमेड आंघोळीचं साबण. आपण जे बाहेरचे साबण घेतो त्यात खूप प्रमाणात केमिकल असते आणि ते त्वचेला हानिकारक असते. म्हणून मी हे ऑनलाईन सोप बेस बोलवलेलं आहे. त्यासाठी साहित्य बघूया. सोप बेस, लिंबू, कोरफड, खोबरेल तेल, एरंडेल तेल, ऑरेंज फूड कलर, ई व्हिटॅमिनच्या गोळ्या, हळद आणि शहद. बघा, हे सोप बेस असं पूर्ण बारीक करून घ्यायचं. म्हणजे याचे हे करून घ्यायचे. हे झाल्यानंतर एका भांड्यात पाणी ठेवायचं आणि पाणी ठेवल्यानंतर हे त्यात वितळायला ठेवायचं. वितळल्यानंतर बाकीचे सर्व पदार्थ त्यात टाकायचे. बघा, हे झालं आपलं सोप बेस तयार. आता हे एका पातेल्यात घ्यायचं आणि त्याला गरम पाण्यात भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यात हे वितळायला ठेवायचं. आता हे असं यात पातेल्यात गरम पाणी ठेवायचं आणि अशा भांड्यात ते वितळायला ठेवायचं. आता हे हळूहळू वितळते आणि वितळल्यानंतर मग हे पूर्ण त्यात घालायचं. ते कसं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण हे या गरम पाण्यात दुसऱ्या भांड्यात वितळायला ठेवलेलं आहे. आता हे सोप बेस वितळत आहे. तोपर्यंत आपण हे साहित्य तयार करूया. आपण 6 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि यातल्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत. आता आपण बिया वेगळ्या काढलेल्या आहेत. आता आपण या उरलेल्या सालीचे बारीक तुकडे करून आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. कारण ही सालीनं चेहऱ्यावर डाग, धब्बे सर्व जाते आणि हे खूप छान काम करते. आणि आता हे आपण बारीक करून घेऊया. आता ही अशी सॉफ्ट पेस्ट तयार झालेली आहे लिंबूची. आता आपण याचा रस गाळून घेऊया. आता मी 15 ते 20 ग्राम कोरफड गर घेतलेला आहे. घरच्याच कोरफडचा हा गर काढलेला आहे. हा गर यामध्ये टाकलेला आहे. 1 चम्मच हळद टाकलेली आहे. 1 चम्मच खोबरेल तेल, 1 चम्मच एरंडेल तेल. कारण हे एरंडेल तेल चेहऱ्यासाठी खूप चांगलं असते. त्वचेसाठी त्याने चेहऱ्यावर डाग, धब्बे, मुरून जाण्यास मदत होते आणि त्वचा उजळण्यास पण मदत होते. हे पण आणि याचा रंग पिवळा असतो. हे 1 चम्मच घेतलं छोटा. एक चम्मच शहद, आणि हे चाळणीतून आपण गाळून घेऊया. एक किलोला थोडंसं ऑरेंज फूड कलर
घ्यायचा आणि तो किंचितसं पाणी घेऊन त्यात मिक्स करायचा. आता आपण हे सर्व आपल्या सोप बेसमध्ये घालणार आहोत. आपलं सोप बेस पूर्णपणे वितळलेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत आपण हे तयार केलेलं सर्व आणि फूड कलर. ऑरेंज फूड कलर. आणि आता यामध्ये टाकणार आहोत आपण तीन विटॅमिनच्या गोळ्या. आता आपलं सोप बेस पूर्ण वितळलेला आहे आणि यात जे आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्या पण पूर्णपणे वितळलेल्या आहेत. चला तर मग आपण साबू बनवूया. हे झाले आता आपले साबू तयार.